केला गे माये ब्रह्माधिकात न पडे ठाई चालू नये बोलू नये हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये आंबुला केला जरी धावे मन बुडती 42 जाती नाक कान हलू नये चालू नये सैरावरा काही बोलू नये मागेल केले ते वाहू बाप रुक्माधरू विठ्ठलू नाहू हलू नये चालू नये हलू नये चालू नये सैरावैरा काही बोलू नये पांडुरंगा करू करू प्रथमान मान दुसरे चरण संतांची त्याच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार आज या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह चिंतन बैठक आहे ना चिंतन सप्ताह हरिमंत पारायण भोसले महाराजांनी जवळजवळ 20 वर्ष झाली असतात आणि या गावात हे पहिलंच आहे चिंतन बैठक आणि चिंतन बैठकीकरता प्रत्येकाला त्यांनी अभंग दिलेला आहे चिंतन सप्ताहामध्ये काही तुकोबाराचं अभंग असेल किंवा माऊलीचा अभंग असेल का सगळे माऊलीचेच अभंग आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे आलेला अभंग आहे तो बुद्धिरूपी सखीशी संवाद म्हणून माऊलीचं एक प्रकरण आहे आम्ही 1995 साली गाथालीला त्यावेळेला आम्ही दोघं मिळून चिंतन केलं होतं या अभंगावर बरेच अभंगावर याच्यावर चिंतन केलं होतं त्याच्यावर पण आता धरलं नाही मला आठवण नाही हा म्हणजे माहिती आल्यानं पाहिलं मला आठवण झालं कारण सारखं प्रवासात आहे ना तर काय आहे हा अभंग चिंतनाकरता ठेवलेला आहे त्याला दुरुळ झालंय दुरुळ पाहिजे तिथं दुरुळ आंबोला केला ग माये ब्रह्माधिका तो न पडे ठाई हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये अभंग चिंतन करता ठेवला बुद्धिरूपी सखीशी संवाद या प्रकारातला बरेच अभंग त्या ठिकाणी आहे तर काय आहे बुद्धीला सखी का म्हटलं त्याचं कारण काय तर असं आहे मनुष्याला त्या अपार असलेल्या भवसागरातून तरुण देण्याकरता बुद्धी ही एक मैत्रीण आहे मला मित्र कशाला म्हणतात मित्र शब्दाचा अर्थ काय मीना मीना त्रायते नाम रक्षते तत्मित्र मीनापासून म्हणजे कशापासून म्हणजे मरणापासून जो रक्षण करतो त्याचं नाव आहे मित्र असं संस्कृत भाषेतून विचार केला तसं होतं मीना मीनाती म्हणजे ठार मारणे असं आहे मीनात म्हणजे मीनापासून मरणापासून त्रायते नाम रक्षते तत्मित्र म्हणजे त्रायते म्हणजे रक्षण करतो त्याचं नाव काय आहे मित्र आहे आता तुम्हाला अनंत जन्म अनंत त्या ठिकाणी जन्ममरण होऊन गेले का नाही किती वेळा जन्म यावे किती वेळा व्हावे पाहिजे मग या जन्ममरणापासून तुम्हाला रक्षण करणार कोण आहे बुद्धिरूपी सखी आहे म्हणून बुद्धीला सखी असं म्हणलेलं आहे बरेच अभंग आहेत माऊलीचे तसे आणि या बुद्धिरूपी सखीशी संवाद या प्रकरणात हा अभंग आहे तर का अभंगाचा अगोदर सरळ सरळ भावार्थ सांगतो नंतर आपण चिंतन करू दुरुळ आंबुला केला गे माये ब्रह्माधिका न पडे ब्रह्माधिका तो न पडे ठाई तर काय आहे की ज्या वेळेला तुमचा आत्मस्वरूप दूर आहे का जवळ आहे दूर आहे जवळ नाही हिंदी विचारात दोहालेला निश्चंदासने ब्रह्मचैतन्याचं 4 चैतन्याचं वर्णन करीत असताना कुठ चैतन्य जीव चैतन्य ईश्वर चैतन्य ब्रह्मचैतन्य 4 चैतन्याचं वर्णन करत असताना ब्रह्मचैतन्याचं वर्णन करत असताना एक दोहालेला निश्चंद विभुनम सम म्हणजे व्यापक आकाशाप्रमाणे अंतर बाहेर एक रस
ब्रह्म नाही नेरे नाही दूर, तो दूर नाही आणि जवळ नाही. जसं आकाश व्यापक असून अंतर्बाह्य आहे, त्याप्रमाणे आपलं ब्रह्मस्वरूप, ब्रह्म आपलं स्वरूप आहे, शरीर आपलं स्वरूप नाही. ते दूर नाही आणि जवळ नाही. दूर का नाही, जवळ का नाही? आपलं स्वरूप आहे म्हणून दूर नाही, जवळ नाही. आणि दूर का नाही? जी वस्तू काय असते, देशरूप उपाधीनं युक्त असते आणि आपल्याहून भिन्न असते, ते दूर तरी असते, जवळ तरी असते, शास्त्राचा नियम आहे. काय असावं? देशरूप उपाधीनं युक्त असावं आणि ती वस्तू दूर तरी असते, जवळ तरी असते. आता हे पकवाज आहे, देशरूप उपाधीनं युक्त आहे, तो जवळही असतो आणि दूरही असतो. पण आपलं स्वरूप ते दूर नाही, जवळ नाही. इगुण सब सो ब्रह्म है, नाही नेरे नाही दूर. म्हणजे व्यापक आकाशाप्रमाणे जे आकाश आपल्याला दूर नाही, जवळ नाही, त्याप्रमाणे आपलं स्वरूप आपल्याला दूर नाही आणि जवळ नाही. आणि अनादी करायला मात्र अत्यंत दूर आहे. मावल्याचे काका आठवतं का तुम्हाला? दुरीवनी दुरी काय आहे? दुरीवनी दुरी, परे होणे परे, वैखरी होणे दुरी, दुरी होणे दुरी ब्रह्म आहे. परे होणे परे म्हणजे काय? आता माया तत्कार जगत याच्याहून पलीकडे असला त्याला परवस्तू असं म्हणतात. हा, परे होणे परे. मग आता परे होणे परे असं म्हणत असताना माया सुद्धा अपारच आहे. तर मायारूपी याच्यापासून तो त्याच्याकडे पलीकडे आहे, म्हणून त्याला परे होणे परे, वैखरी होणे दुरी. आता एक दुसरा असं आहे, परा वाढवून अलीकडे आहे, पलीकडे आहे. वाणी किती आहेत तुम्हाला? परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. तो वैखरी वाणीचा विषय नाही, मध्यमाचा नाही, पश्यंत्याची नाही, परवाणीच्याही पलीकडे आहे. म्हणून परे होऊन परे, वैखरी दुरी असं त्या ठिकाणी ज्ञानोबारांनी वर्णन केलं. तर काय आहे तो? दुरुळ म्हणजे अत्यंत दूर आहे आणि अत्यंत जवळही आहे. अधिकारी पुरुषाला अत्यंत जवळ आहे आणि अनाधिकारी पुरुषाला अत्यंत जवळ आहे. म्हणून ते म्हणतात ना, परे होणे परे, वैखरी होणे दुरी, दुरी होणे दुरी ब्रह्म आहे. दूरपेक्षाही दूर आहे. कारण दूर किंवा जवळ हे काही उपाधी घेऊन बोलतात. ब्रह्म निरुपाधिक असल्यामुळं त्या ठिकाणी उपाधी घेऊन त्याला बोलताच येत नाही, म्हणून त्याला दुरी होणे दुरी म्हटलं. असं ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि ते काय आहे? त्या ब्रह्मस्वरूपाचं जे स्वरूपाची ओळख आहे ते ब्रह्मादिकाला सुद्धा कळत नाही. कोणाला कळत नाही? सृष्टीकर्ता जरी ब्रह्मदेव असला तरी त्याला तो कळत नाही. म्हणून तर असं माऊलीने वर्णन केलंय, ब्रह्मदेव जरी झाला तरी पुनरावृत्तीचे वळसे न चुकती. हा, पुनरावृत्तीचे वळसे न चुकती. कारण का? त्याला ब्रह्माचं ज्ञान नाही. काला वाटत असताना सुद्धा काला ज्याला दिलं जातं त्याला मुक्त होत असतो. ब्रह्मदेवाला काला दिला का? आणि कैयने नवलावा केलो केला काला वाटिता, काला वाटिता पुन्हा ठकविला विधाता, ब्रह्मा नाही तिथं. काला वाटिता विधाता ठकविला. विधाता म्हणजे जगत करता असा जो ब्रह्मदेव आहे त्याला सुद्धा त्यांनी फसवलं. म्हणून काय आहे? ब्रह्मदेव सुद्धा तो ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नाही. कारण अधिकाऱ्याकरता या मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. अधिकाराचं लक्षण करीत असताना असं म्हणतात, विक्षेप जाके नाही किंतु एक अज्ञान हे चव साधन सहित स्वाधिकृत मतिमान. पंडित निसर्ग देतात, जाके मल विक्षेप नाही म्हणजे ज्याच्या अंतःकरणात मल नावाचा दोष नाही, विक्षेप दोषाचा दोष नाही आणि स्वरूपाचा अज्ञान आहे आणि विवेक वैराग्यामध्ये शिरकशाली साधनाला युक्त आहे, तो वेदांताचा अधिकारी आहे. संस्कृत भाषेमध्ये बोलत असताना असं म्हणतात, संस्कृत भाषेमध्ये बोलत असताना त्याचाच अर्थ संस्कृतमध्ये करीत असताना असं म्हणतात, साधन चतुर्थ संपन्नत्वे सती स्वस्वरूपाज्ञानत्व अधिकारित्व. काय आहे? मल विक्षेपरितत्व सती साधन चतुष्टय संपन्नत्वे सती स्वस्वरूपाज्ञानत्व अधिकारित्व. मल आणि विक्षेप नसावं आणि साधन चतुष्टय संपन्न असावं आणि स्वस्वरूपाचं अज्ञान असावं. तो कोण आहे? परमार्थाचा ब्रह्मज्ञानाचा कोण आहे? तो अधिकारी आहे.
ब्रह्मदेव तो त्याच्या ब्रह्मदेवातल्या त्या ठिकाणी मल गेला नाही. ब्रह्मास्व कन्या धरू जाईल सगळ्याला पाठच आहे, म्हणून तो त्याच्या मलविक्षेप रहित नाही तो. आणि विक्षेप म्हणजे त्याच्या ठिकाणी जगत करतो हे विक्षेप आहे. म्हणून ब्रह्मदेव सुद्धा त्या ब्रह्मज्ञानाला सुद्धा ब्रह्मदेवाला सुद्धा तो ब्रह्मज्ञान होत नाही, त्याला सुद्धा तो कठीण आहे. ब्रह्मादिका तो न पडे ठाई, म्हणजे ब्रह्मादिकाला तो कळत नाही. एवढंच नाही, हलो नये चालो नये सैरा वैरा काही बोलू नये. हलो नये चालो नये म्हणजे ही जी क्रिया आहे हलण्याची किंवा चालण्याची क्रिया, ती ज्याच्या ठिकाणी आहे, म्हणजे विक्षेप आधी ज्याच्या ठिकाणी आहे. कारण विक्षेप कार्य म्हणजे हे विक्षेप कोणाचं कार्य आहे तर रजोगुणाचं कार्य आहे. आणि कारण काय, जग त्रिगुणात्मक असल्यामुळं जगामध्ये तिन्ही आपल्याला दिसतात. सत्वगुणाचं कार्य आहे, रजगुणाचं कार्य आहे आणि तमगुणाचं कार्य आहे. जगतामध्ये सत्वगुणाचं कार्य त्याच्यानं ज्ञानाची उत्पत्ती होते, रजगुणापासून क्रियेची उत्पत्ती होते आणि तमगुणापासून विषयाची उत्पत्ती होत असते. आता ज्यावर रज्जूवर सर्पाचा भ्रम झाला त्यावेळेला रज्जूचं ज्ञान, दोरीचं ज्ञान, रज्जू सर्पाचं ज्ञान झालं, भ्रम झाला. त्या भ्रमाच्या ठिकाणी दोरीचं ज्ञान हे सत्वगुणाचं कार्य आहे आणि त्या ठिकाणी दोरी हे तमगुणाचं कार्य आहे. पण सर्प हल्ल्यासारखं दिसतं ते रजगुणाचं कार्य आहे. हे प्रत्येक पदार्थ जगातलं त्रिगुणात्मक म्हणजे तीन गुणाचं हे कार्य आहे. म्हणून हलो नये चालू नये सैरावारा काही बोलू नये म्हणत असताना, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जर क्रिया हातात धरून गेलं किंवा म्हणजे त्या ठिकाणी सत्वगुण, आता वास्तविक विचार केला तर सत्वगुणाचा तरी परमात्मा विषय आहे का, का नाही? गुणातीत आहे. मग सत्वात संजय ते ज्ञानम कसं काय करायचं? सत्वात संजय ते ज्ञानम ते कसं काय? ते स्वामी विवेकानंद म्हणजे रामकृष्ण परमहंस दृष्टांत द्यायचे. एक साधू असं चालला होता डोंगरातून, त्याच्याकडे बरेच पैसे, सोनं नाणं अडकं होतं आणि त्याच्या पाठीमध्ये 3 चोर लागले. डोंगरात काढून त्याला त्या ठिकाणी सगळं त्याचं घेतलं, सगळं घेतलं, काही त्याच्यावर ठेवलं नाही. एक तमगुणी माणूस काय म्हणला, नाही याला आपण जिवंत कचरा ठेवायचा, मारून टाकायचा. तो शस्त्र मारायला लावला. दुसरा तो रजोगुण माणूस काय म्हणला, याला मारून तर काय करायचं, आपण हातपाय बांधायचं आणि ते टाकून द्यायचं, कशाला पाहिजे. मग त्याचं कचकन हातपाय बांधले, गेले निघून. तिघं होते चोर. पुढे गेल्यानंतर एकाला वाटलं, तो सत्वगुणी होता जरा, त्याला वाटलं याला आपण बांधून टाकलो, आपण त्याचं सगळं लुटलो आपला बांधून टाकायचं काय काम आहे. परत तो आला, त्याचे हातपाय सोडला. मग तो ज्याचा हातपाय सोडला, ज्याचं धन घेतलं होतं, ते दोघं रस्त्याने निघाले. मग त्यावेळेला त्याच्या घरापर्यंत गेले. घर अजून जरा लांब होतं. त्यावेळेला तो काय म्हणला, माझ्या घरी चल म्हणला, मला जीवन वाचवलं असतं, हातपाय माझा सोडला असतं आणि तू माझ्याबरोबर चल, चहा पाणी घेऊन. ते नाही जमणार म्हणला, दूरनं तुला तुझं घर दाखवतो, मी निघून जातो. आता तसं तमगुणी माणूस काय करतो, ठार मारायला जातो. हां, रजगुण माणूस संसारात अडकून बसतो, त्याला बांधून ठेवतात. आणि सत्वगुणी माणूस सुद्धा त्या ठिकाणी जसं तो माणूस त्याला लांबूनच घर दाखवलं, घरापर्यंत गेला नाही, तसं सत्वगुण सुद्धा लांबून राहूनच ते परमात्म्याला दाखवत असतो, असं ते दृष्टांत द्यायचे. म्हणजे परमात्मा तिन्ही गुणाच्या अतीत असल्यामुळं तो रजगुणाचा विषय नाही, तमगुणाचा विषय नाही आणि सत्वगुणाचा विषय नाही. म्हणून ते म्हणतात, काय म्हणतात, ब्रह्मादिका न पडे ठाई किंवा हलू नये चालू नये, म्हणजे तो रजगुणाचा आणि तमगुणाचा तो विषय नाही. पण हलू नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. म्हणजे त्या ठिकाणी रजगुण आणि तमगुणात अडकला, तो काय बोलले सांगत नाही. ज्यावेळेला सत्वगुणात असतो योग्यरीतीने तो बोलत असतो, पण त्याला सुद्धा परमात्म्याचं काय आहे, ज्ञान होत नाही. म्हणून काय म्हणतात, सैरा वैरा काही बोलू नये. आंबोला केला धावे जरी मन, मूर्ती 42 जाती नाक कान. आंबोला केला जरी धावी मन. आंबोला म्हणजे काय, परमात्मा वस्तू. तुम्ही परमात्मा वस्तूशी संलग्न झाला
तरी तुमचं विषयाकडे जर मन धावलं तर त्या ठिकाणी काय होईल, तुमचं बुडती 42 जाती नाककान. 42 कुळं म्हणजे कोणते? पित्याच्या कुलाचे 21 आणि माईच्या कुलाचे 42. किंवा ते नाही धरलं तर पंचकृत पंचमहाचं 25 तत्वाचं स्थूल शरीर आणि 17 तत्वाचं सूक्ष्म शरीर. 17 25 आणि 17 किती झाले? 42. असं त्याचा अर्थ आहे. मूर्ती 42 जाती नाककान. मागील केले ते वावो. तुम्ही परमात्म्याच्या प्राप्तीकरता माझं जेवढं केवढं जरी केलं ते सगळं कसं आहे? वाव म्हणजे खोटं आहे. वाव शब्दाचा अर्थ काय? वाव शब्द मावलेले ठिकाणी वापरले. एका ठिकाणी असं म्हणतात, वाव शब्द खोटा या अर्थी आहे, मिथ्या या अर्थी आहे. नाही असा अर्थ नाही, मिथ्या या अर्थी आहे. चेले आपले ज्ञान जैसे नाहीच होऊ शकत तैसे स्फूर्ती त्रिवन वाव झाले. वाव म्हणजे मिथ्या असं झालं. म्हणून मागील केले ते आघवे वाव. म्हणजे तुम्ही परमात्मा ब्रह्मप्राप्तीच्या आपलं स्वरूप प्राप्तीच्या व्यतिरिक्त तुम्ही काही केलं तर ते सर्व खोटं आहे. एवढंच नव्हे, बार विठ्ठलू नाहो. म्हणजे त्याला जो त्या ठिकाणी या मागील केलेल्या पदार्थाला मिथ्या समजत नाही त्याला भगवान श्री विठ्ठलाची प्राप्ती होत नाही, असंही करताय. दुसरा असा अर्थ आहे, मागील केले ते मागं केलेलं सगळं खोटं आहे, पण बात विठ्ठल त्या मागील केलेल्याला सोडून तुम्ही परमार्थ क्षेत्रात जर प्रवेश झाला आणि बाप रूपमा जर विठ्ठल नाव तो परमात्मा विठ्ठल एकच असं त्याचा अर्थ आहे. विठ्ठल असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. मी तर असं म्हणतो, आजच्या कालामध्ये नुसतं अभंगाचा सरळ अर्थ जरी सांगितलं समाजावर लई उपकार होते. ते सरळ अर्थही सांगत ते मोठं अवघड आहे. तर काय असं अभंगाचा सरळ अर्थ आहे? दुरुळा आंबोला केला गे माये. दुरुळ म्हणजे अत्यंत दूर असलेला. आंबोला म्हणजे कोण? आंबोला जोडी आंबोला काय असं ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीत वर्णन केलं. आंबोला शब्दाचा अर्थ पती. मग याच्यात एक पूर्वपद प्रकरणात एक अभंग आहे बघा. काय अभंग आहे? येऊनी वराडणे बैसला ठेकी कोण तो नवरा नाही ओळखी. मी कवणाची मज सांगा कोणी वराडाले वराडिणी. कवण तो वरमाय कवण ते वरबाप. कवण तो नवरा कवण तो मंटप. बाप रुक्मादेवर वराड नोगे नाही. बाप रुक्मादेव वराड नोहे गे माये. वेगी धरावे बाप रुक्मादेवराची वेगी धरावे पाय. असे कलंक आहे. तिथं पती कोण आहे? कारण या मृत्यूलोकामध्ये जेवढे म्हणून जीव दशाला प्राप्त झालेले ती वराडिणी आहे. कारण जीव दशा ही स्त्रीलिंगी आहे. दशा शब्द प्रत्यय लिंगात आहे. आणि तिचा पती कोण? परमात्मा हाच पती आहे. कोण पती आहे? परमात्मा हाच पती आहे. वरमाय कोण? बुद्धी हे वरमाय आहे. वरबाप कोण? परमात्मा वरबाप आहे. काही ठिकाणी असं म्हणतात की परमात्म्याचं जे ज्ञान आहे त्या परमात्म्याशी अभिन्न झाला तो परमात्मा पती आहे असं म्हणतात. आणि नरदेह हा मंटप आहे. कारण ब्रह्मज्ञान लग्न कुठं होत असते? मंटपात. तुम्हाला ब्रह्मज्ञान कुठं होते? मनुष्यरामध्ये. नरदेह हा मंटप आहे. काय आहे? कवण ते वरमाय कवण तो म्हणता कवण तो नवरा. परमात्मा हा कोणाही पती आहे. बाप रुक्मा देवर वराड नोगे माये. वराड नोगे माये बाप रुक्मा देवीचे वेगी धरावे पाय. हे वराड नव्हे. वराड नोगे माये बाप रुक्मा देवराचे वेगी धरावे पाय असं आहे. वराड नव्हे. वराड नाही येते. काय आहे? स्वप्न आहे. आहे स्वप्न आहे. स्वप्न असल्यामुळं हे स्वप्न खोटं आहे. त्याकरता तुम्ही बाप रुक्मादेवराचे वेगी धरा. वरानो हे स्वप्न गे माये बाप रुक्मादेवराचे वेगी धरावे पाय. आता स्वप्न काय म्हणलं?
स्वप्न याला का म्हटलं त्याचं कारण काय? कारण तुम्ही स्वप्न जग कळलं तर तुम्हाला अंबोला नवरा मिळतो, नाहीतर मिळत नाही. ही गोष्ट ध्यानात ठेवा. स्वप्न आहे नुसतं स्वप्न आहे का नुसतं मिथ्या खोटं आहे का खोट्यातलं खोटं आहे? नुसतं खोटं नाही, खोट्यातलं खोटं आहे. काय आहे? जे जे देखणे सकळ, जे जे देखणे सकळ, ते ते स्वप्नेचे मृगजळ, ते ते स्वप्नेचे मृगजळ. म्हणून तू चिंती चरण कमळ, म्हणून तू चिंती चरण कमळ. बापुरुकमा देवराचे, बापुरुकमा देवराचे. जे जे देखणे सकळ, आपण जे जे आपल्या दृष्टीला पाहतो ते स्वप्नीचे मृगजळ. नुसतं मृगजळ नाही, स्वप्न खरं का खोटं? खोटं. आणि स्वप्नातलं मृगजळ ते खोटं म्हणायचं नाही, खोट्यातलं खोटं म्हणायचं. कारण अगोदर ते आलिया बोळगा सरंदरू, नाही तरी संसू जाईल रया. कवनाचे हे मायबाप कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल रया. तिसरा चरण किती महत्वाचा. विशीचे समसुख, वेगडाची बावली, आभ्राची सावली जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. तिसऱ्या चरण दृष्टांत किती दिलं? विषयीचे समसुख, वेगडाची बावली, आभ्राची सावली जाईल रया. दोन दृष्टांत का दिला? ज्या वेळेला एकच ग्रंथ जर अनेक दृष्टांत देत असतं त्यावेळेला पहिल्या दृष्टांतात काही दोष असतो, म्हणून दुसरं दृष्टांत दिलेलं असतं. पण ज्या वेळेला एकच कवी ग्रंथकार एकच दृष्टांत त्यावेळेला निर्दोषट असतो तो ग्रंथ, असं शास्त्रकारामध्ये अशी परिभाषा आहे. ज्ञानाबाराने वयात दृष्टांत किती दिले ज्ञानेश्वरी? किती दृष्टांत आहेत? दृष्टांताची मात. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. दृष्टांत किती आहे विचारतोय. दृष्टांत कशाला म्हणतात? 4500 दृष्टांत दिले. 9033 मध्ये 4500 दृष्टांत दिले. तर इथं सुद्धा दोन दृष्टांत जाण्याचं कारण आहे. बेगडाची बावली, एखाद्या बेगडाची बावली त्याला तुम्ही रंग दिला तर ते पुष्कळ दिवस राहू शकतो. त्याला उन्हात ठेवलं तरच त्याचं रंग कमी होतो, म्हणून पुष्कळ दिवस राहतो. आभ्राची सावली किती दिवस राहतो? ओघाराला गेला तोपर्यंत निघून जातो. इतकं विषय क्षणिक आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणून काय आहे त्या ठिकाणी विचार करून जर पाहिला तर तो दुरुळ आंबोला केला, जो दूर असलेला जो पती तो केला द्यावे, तो आम्ही केला. तर दुरुळा किती दूर आहे तर विचार करून जर पाहिला, स्थूल देहावरही दूर आहे, सूक्ष्म देहाहूनही दूर आहे, कारण देहावरून दूर आहे, आणि पंचकोशाहून दूर आहे, 3 अवस्थेहून दूर आहे,
तीन शरीराहून दूर आहे, सगळ्याहून तो दूर आहे. त्याच्या इतका दूर जगात कोणीच नाही. तुम्हाला विचारतो, आकाशगंगाची लांबी किती आहे? किती आहे? हे एकाने संशोधन करून सांगितलं, 1,86,000 मैलांना चालणार एक वाहन असेल तर एक आकाशगंगा पार करायला 1,00,000 वर्षे लागतात. किती लागतात? असे हजारो आकाशगंगा या अंतराळात आहेत. मग ते सगळे आकाशगंगा कोणाच्या ठिकाणी कल्पित आहेत? परब्रह्माच्या ठिकाणी. तो परमात्मा किती लांब असेल म्हणून दुर्ळ शब्द वापरला. तो किती लांब असेल आणि त्या आकाशगंगाला तेवढाच वाहनाचा वेग असेल. खालून वर जायला एक आकाशगंगा खालून वर जायला 10,000 वर्षे लागतात. म्हणजे एखाद्या त्या ठिकाणी या अनाथ वस्तूतील एखाद्या पदार्थाची एवढी व्याप्ती आहे तर परब्रह्माचं किती व्याप्ती असेल, किती दूर असेल ते. म्हणून दुरीवरी दुरी ब्रह्मा आहे असं म्हणतात. पण इथंही ज्ञानोबर आहे, दुरुळा आंबुला केला गे माये. म्हणजे या ठिकाणी सुद्धा म्हणतात दूर असलेला तो परब्रह्म तो आम्ही पती केला. काय केला? पती केला. बर तो केला, तो 25 तत्वांन वेगळा का आहे बरं? स्थूल शरीराहून म्हणजे सूक्ष्म शरीर वेगळा का आहे आणि कारण शरीर वेगळा का आहे आणि 3 देहांहून वेगळा का आहे, पंचकोशांहून वेगळा का आहे, या सगळ्याच आपण चिंतन करायचं आहे. पंचकोशां म्हणजे 25 तत्व कोणते? आकाशाचे 5, वायूचे 5, तेजाचे 5, जलाचे 5 आणि पृथ्वीचे 5. असे 25 तत्व एकमेकात मिसळून त्या ठिकाणी हे स्थूल शरीर झालं. स्थूल शरीर किती तत्वाचं? पंचीकृत पंचभूतके पंचतत्व नको स्थूल देह येई भोग आयात नदानी. ग्रंथकार म्हणतात पंचमहाभूताच्या 25 तत्वापासून बनलेलं स्थूल शरीर हे भोगाचं आयतन म्हणजे घर आहे. काय आहे? घर आहे. आणि याच्यात असलेलं सूक्ष्म शरीर पंचकृत पंचभूतके सप्तदश तत्व नको सूक्ष्म देही हो ही भोग साधन प्रमाण. हे भोगाला साधन आहे आणि स्थूल शरीराला भोगत नाही, स्थूल शरीरात भोगतो. पण भोगण्याकरता मात्र 17 तत्वाचं सूक्ष्म रूप पाहण्याकरता नेत्र लागतं का नाही? स्पर्शाचं ज्ञानाचं केंद्र लागतं का नाही? ग्रहणाकरता केंद्र लागतं का नाही? मग हे भोगाचे कार्य साधन आहेत आणि स्थूल शरीर भोगाचं आयतन आहे. परमात्मा हा म्हणजे त्या ठिकाणी आयतन म्हणजे जगाला राहण्याकरता आहे. संपूर्ण जग त्या परमात्म्याच्या आश्रयावर आहे. कोणाच्या आश्रयावर आहे? परमात्मा ब्रह्माच्या आश्रयावर संपूर्ण जगत परब्रह्म परमात्म्याच्या आश्रयावर. आणि परमात्मा परब्रह्म असलेला तो अधिष्ठान आहे. आणि अधिष्ठान जेवढा आहे ना तेवढ्याच देशात अभ्यस्त होतो, राहत नाही. त्याच्या काही देशात राहतो, काही देशात राहत नाही. तुम्हाला विचारतोय, जग जेवढं ब्रह्म आहे तेवढं जग आहे का? असतं तर मेकावसे नसते तो जगत 10व्या अध्यायामध्ये श्लोक आहे ना. म्हणजे संपूर्ण मायाकार जगत हे परमात्म्याच्या एका अंशावर आहे. म्हणून हे स्थूल शरीर सुद्धा कूटस्थाच्या आश्रयावर, कूटस्थ हा ब्रह्मरूप असल्यामुळं एका किंचित देशामध्ये तो आहे आणि ते भोगाला काय आहे? आयतन आहे. आणि परमात्मा परब्रह्म हे भोगाच्या अतीत असल्यामुळं या स्थूल शरीराशी त्याचा संबंध कधी घडत नाही. भोगाचं साधन हे सूक्ष्म शरीर असल्यामुळं सूक्ष्म शरीराला सुद्धा तो काय आहे? आता सूक्ष्म शरीरात चिदाभास आहे का नाही? चिदाभास आहे का नाही? कशाला म्हणतात चिदाभास? कुटस्थाच्या प्रतिबिंब. हा, कुटस्थाचं अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब. मी जीव सांगितलं. मी चिदाभास नुसतं विचारतोय. जीव 3 मिळून झाले, कूटस्थ, अध्यस्थ बुद्धी, त्या बुद्धीत कूटस्थाचा पडलेला प्रतिबिंब. 3 मिळून काय म्हणतात? जीव. बघ, चिदाभास म्हणजे चैतन्याचा जो आभास, त्याला चिदाभास म्हणावं. चिदाभासात कूटस्थ येत नाही. जीव स्वरूपातून कुठं तत्संगो जीव उच्चते चैतन्य व्याधिष्ठानम लिंग देश या पुन्हा चिच्छा या त्या चैतन्याची त्या कुठ चैतन्याची
बुद्धीमध्ये पडलेलं छाया म्हणजे प्रतिबिंब, त्या तिन्हीला मिळून जीव म्हणतात. चिदाभासाचं लक्षण करीत असताना चेतन लक्षण रहितत्वे सती चेतनवत भासती सा चिदाभासा. चेतन लक्षण रहित असावं, चेतनासारखं भासावं त्याला म्हणतात चिदाभास. चेतन लक्षण जड आहे, तो जड चेतनासारखं नाही. चेतनासारखं चेतन आहे पण चेतन लक्षण रहित नाही. आलं का लक्षात काय म्हणतो मी? चेतन लक्षण रहितत्वे सती चेतनवत भासती सा चिदाभासः. चेतन लक्षण रहित असावं, चेतनासारखं दिसावं. चेतनासारखं चेतन आहे पण चेतन लक्षण रहित नाही. चेतन लक्षण रहित जड आहे पण तो चेतनासारखं नाही. चिदाभास चेतन लक्षण रहित आणि चेतनासारखं आहे. कारण चेतन जसं प्रकाशन करतो तसं चिदाभास घटपटाधिकाचं प्रकाशन करतो. म्हणून काय आहे? चेतनासारखं आहे. आणि जड पदार्थ कोणाचं प्रकाशन करतो का? नाही. पण आपल्याला या चिदाभास नाही ठेवलं, चिदाभासाचा बाद केला तर तुम्हाला दुर्ळा आंबू माहीत होणार आहे, तोपर्यंत होत नाही. दुर्ळा आंबूला केव्हा कळतो? दुर्ळ आंबूला केव्हा कळतो? तुम्ही चिदाभासाचा बाद केल्यानंतर. तुम्हाला विचारतो, चिदाभास जड आहे का चेतन आहे? दृक्क दृश्य नाही, जड आहे का चेतन आहे विचारतो. चैतन्याकडून जड आहे आणि जडाकडून चेतन आहे. म्हणजे दोन्ही आहे. म्हणजे काय झालं? चैतन्याचं प्रतिबिंब आहे म्हणून तो चेतन आहे का? आता ज्ञानोबा सांगतात का दर्पणाचे नि आधारे एकची करुणी दुसरे एरवी काय वस्तू विचार हे तुझे आहे. तर काय आहे? आपण समोर आरसा धरला, आरसा धरल्यानंतर एकच मुख दोन रूपांना पाहतो. ते दोन मुख आहेत का? एकच आहे. मग त्याच्यात आरशात पडलेलं ते कसं आहे? अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. तसं कूटस्थाचं बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब त्याला चिदाभास म्हणतात. त्याला चेतन म्हणावं तर त्याचा बाद होतो आणि जड म्हणावं तर विषयाचं घटपटाधिकाचं प्रकाशन करतो. म्हणून त्या ग्राम्य दृष्टांताचं नपुसक हा स्त्री आहे का पुरुष आहे? काय आहे? काय म्हणता येईल त्याला? तसंच चिदाभासाला जडही म्हणता येत नाही, चेतनही म्हणता येत नाही. म्हणून आमचे रंगनाथ महाराज म्हणायचे चिदाभासाचा बाद केल्यानंतर नपुसकच आहे म्हणायचे. चिदाभासाचा बाद केला तर खरा पुरुष आहे. आणि चिदाभास असलं तर तो पुरुष नाही आणि स्त्री नाही, याचे विलक्षण तृतीय पुरुषार्थ चिदाभास आहे. म्हणून ब्रह्मज्ञान झाल्यानंतर चिदाभासाचा काय होतो? बाद होतो. म्हणून ते चेतन लक्षण रहित आहे. आणि चिदाभासाचा बाद ज्यावेळी होईल त्यावेळेला दुर्ळ आंबोला तुम्हाला कळेल, तोपर्यंत तो कळत नाही. म्हणून दुर्ळा आंबोला केला गे माये. आता आंबोला म्हणजे पती. आंबोला म्हणजे काय? आणि तुम्ही स्त्री आहे का पुरुष आहे? हा, कशावरून? आता ज्ञानोबराने हा सगळ्या करता अभंग लिहिला, फक्त स्त्रिया करता लिहिला असं नाही. स्त्री पुरुष दोन्ही करता अभंग लिहिला. मग पती स्त्री करतो का पुरुष? स्त्री करते का पुरुष करतो? हा, मग दुर्ळ आंबोला तुम्हाला करायचं नाही. मग तुम्ही कोण आहे? पहिल्यांदा सांगितलं जीव दशा. स्त्रीला असलं तरी जीव दशा आहे आणि तुम्हाला असलं तरी जीव दशा आहे. जीव दशा स्त्रीलिंगातला आहे. मग त्या जीव दशेला परमात्मा रूपी आंबोला करायचा आहे. पण तो आंबोला जवळ आहे, तो अत्यंत दूर आहे. म्हणून म्हणतात दुर्ळा आंबोला केला गे माये. तो अत्यंत दूर असलेला आंबोला म्हणजे पती आम्ही केला. आणि तो कसा आहे? आता पंचकोश म्हणजे पंचमहाभूताच्या अतीत आहे, सूक्ष्म 17 तत्वाच्या अतीत आहे आणि त्याच्यानंतर कारण ध्येयाच्या अतीत आहे. कारण म्हणजे कोण? अज्ञान. कारण म्हणजे कोण आहे? अज्ञान. अज्ञान परब्रह्माच्या ठिकाणी आहे का? ज्ञानोबराने 15 अध्यायातील गोवी लिहितात. बारकावीने ते वाचा तुम्ही. 234 क्रमांचे गोवी आहे. म्हणून जन्मे नाही ऐशिया सांगे कवण नाही. म्हणून जन्मे ना जन्मे नाही, तो जन्मला नाही म्हणून नाही. ऐशिया सांगे कवण नाही, असं कोणाची माय सांगेल? नाही पण तो नाहीपणाची आहे. अनादि आ हा, अनादि हा,
हा अनादी नाहीपणाची आहे. म्हणजे काय? अत्यंत अभाव अनादी आहे, प्रागभाव अनादी आहे पण अंतवाला आहे, प्रध्वंसाभाव साधी आहे पण अनंतवाला आहे, आणि सामायिक अभाव साधी शांतवाला आहे. अत्यंत अभाव अनादी आहे पण तो सुद्धा कसा आहे? अनंत आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात म्हणून जन्मेना ऐशिया सांगे कवणमाये, हा नाहीपणाची आहे अनादी. हा परमात्म्याच्या ठिकाणी जगाचा त्रैकालिक अत्यंत अभाव हा अनादी नाहीपणाची म्हणजे अत्यंत अभाव अनादी आहे, तो कधी जन्मला नाही. म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञानकाळ जगत झालंच नाही. म्हणून त्याचं सुद्धा या ठिकाणी दुर्ळ अंबला करायचं असेल तर कारण शरीराचा सुद्धा निषेध केला पाहिजे. त्याच्यानंतर पंचकोश, पंचकोशाच्या अतीत आहे. पंचकोश कोणकोणते? अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे 5 कोश आहेत. अन्नमय कोश का नाही परमात्मा? अन्नमय कोश हा काय आहे? जन्य आहे. काय आहे? जन्य आहे. म्हणजे जन्यत्वम कार्यत्वम, कार्य आहे म्हणून तो उत्पन्न झालेलं आहे. ब्रह्म उत्पन्न झालं का? नाही. म्हणून अन्नमय कोशाच्या अतीत आहे. प्राणमय कोशाच्या अतीत आहे. प्राणमय, प्राण जड आहे. परमात्मा परब्रह्म जड आहे का? नाही. ज्ञानोबर वर्णन करता निजलिया जैसी उर्वशी का सर्प जैसी उर्वशी. माणूस जर झोपल्यानंतर त्या ठिकाणी साप आला तर त्याला भीती वाटत नाही आणि उर्वशी आला तर प्रीती वाटत नाही. का बरं? तिथं प्राण आहे, तो जड आहे. प्राण आहे तो कसा आहे? त्याला कळतच नाही. उर्वशी काय सर्प काय कळतच नाही. म्हणून प्राणात्मा प्राणमय कोशात्मा न भवती जडत्वात्. यत्र यत्र जडत्वं तत्र आत्मा न भवती यथा घटवती ती दृष्टांतः. म्हणजे काय आहे? प्राणमय कोश आत्मा न भवती, प्राणमय कोश आत्मा होत नाही. का बरं? जडत्वात्. प्राणमय कोश केला पक्ष, जडत्व केला साध्य, आणि जडत्व केला हेतू, आणि अनात्मा केला साध्य. आणि जे जे जडत्व असते यत्र यत्र जडत्वं तत्र आत्मा न भवती, तर आत्मा होत नाही आता घटाधिकाप्रमाणे. म्हणून प्राण कोशाच्या अतीत आहे. नंतर काय आहे? विज्ञानमय कोशाच्या अतीत आहे. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी पंच ज्ञानेंद्रशीत बुद्धी, त्याला विज्ञानमय कोश म्हणतात. विज्ञानमय कोश सुद्धा आत्मा नाही, कारण विलयादी अवस्थावत्वात. कारण बुद्धीला केला पक्ष, आत्मा न भवती केला साध्य, विकारत्वात केला हेतू, आणि यत्र यत्र विकारत्वं तत्र आत्मा न भवती यथा शरीरवत, असं त्यांनी विज्ञानमय कोशाचा सुद्धा काही निषेध केला. त्याचं पुढं जाऊन कोणता आहे? मनोमय कोश. मनोमय कोश सुद्धा आत्मा नाही. का बरं? मनोमय कोश आत्मा का नाही? क्षणिकत्वात. बुद्धीलाही क्षणिकत्व म्हटलं तर चालते मनोमय कोशाला, कारण संकल्प विकार प्रत्येक वेळा वेगळ्या वेगळ्या पदार्थाचा संकल्प करतो. म्हणून मनोमय कोश सुद्धा आत्मा नाही. त्याच्या पुढं आनंदमय कोश सुद्धा आत्मा नाही. कारण काय? आनंदमय कोश कशाला म्हणतात? अज्ञानात पडलेल्या परब्रह्माच्या प्रतिबिंबाला आनंदमय कोश म्हणतात. हा आनंदमय कोश केव्हा आहे? सुसुप्ती अवस्थेमध्ये अज्ञानामध्ये त्या परब्रह्माचं पडलेलं प्रतिबिंब आहे. तिथं अंतःकरणामध्ये कोणते ज्ञानेंद्रिय नाही आणि कर्मेंद्रिय नाही. तिथं मात्र सुसुप्तीमध्ये काय? तुम्हाला आनंद आहे का दुःख आहे? काय? झोपेमध्ये काय? सुख आहे पण न कळण्यातला. कळला नाही तर सांगेल कसा? तिथं त्या सुसुप्ती अवस्थेमध्ये इंद्रिय अंतःकरण नाही, याच्याकडून ज्ञान होत नाही, ते साक्षीकडून त्याला ज्ञान होते. आणि साक्षी म्हणतो, साक्षी प्रकाशन करतो. म्हणून जागा झाल्यानंतर तो काय म्हणतो? सुखामहं स्वाप्स्यामि न किंचित अवेदिष्यामि. मी सुखानं झोपलो होतो, काही जाणत नव्हतो असं म्हणतो. मग ते जर ज्ञान नसेल तर जाणत नव्हतो आणि सुखानं झोपलो असं कसं म्हणायचं? म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तिथं साक्षी सुख आणि विद्येचं काय करतो? प्रकाशन करतो. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, ती सुसुप्ती अवस्था सुद्धा जाणारी येणारी आहे, पण तो सुद्धा आत्मा ठरत नाही. आनंदमय कोशामध्ये तर ठरत नाही, कारण आनंदमय कोशामध्ये प्रतिबिंबाचा आनंद आहे. कोणाचा आनंद आहे?
प्रतिबिंबाचा आनंद आहे आणि ते क्षणिक आहे. कारण तुमचे ज्यावेळेला विषय प्राप्त झाला त्यावेळेला अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होते. अंतर्मुख वृत्ती आत्मानंदाचं काय होतं, भान होतं आणि भान त्या आत्मानंदाचं प्रतिबिंबाचं भान होतं आणि त्यावेळेला तो प्रतिबिंबाचा आनंद जमतो म्हणतो तो, त्याचा आनंद नाही. त्या हिंदी विचारातून दृष्टांत दिलं. का दिलं त्याने? एक कुत्रा असतो, कुत्र्याला एखादा वाळलेला हाड मिळालं असतं, तो कुठं तरी एकातनं जातो, हाडाला चावतो 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 चावतो. खूप चालल्यानंतर ते हाडाचे अणकुचा टोक त्याच्या हिड्यालाच असतात आणि त्याच्यातून रक्त येतं हिड्यातून. त्याला काय वाटतं, आत्तापर्यंत मी चावलं म्हणून याच्यातलं रक्त आलं. रक्त याचं होतं का त्याचं होतं? तसं अंतर्मुखवृत्ती आपल्या आत्मस्वरूपाचाच आनंद बुद्धिवृत्तीमध्ये पडते. याला विषय निमित्त कारण असल्यामुळे हा काय म्हणतो, मला विषयातला. म्हणून ते खंदारकर महाराज म्हणायचे, विषयात आनंद जर आनंदाची इच्छा करीत असेल तर त्याच्याकरता विषयामध्ये राहणं असेल तर कुत्र्याची अवलाद म्हणायची. ती मी म्हणत नाही, त्यांची भाषा आहे. कोणाची भाषा आहे? खंदारकर महाराजांची भाषा आहे. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे आनंदमय कोश म्हणजे अविद्यावृत्ती, ते बंध मोक्षाला अविद्या कारण आहे, त्याच्याही पलीकडे जायचंय म्हणून दुर्ळ अंबुला म्हणतात. आता त्याच्यानंतर तीन देह झालं, सूक्ष्म स्थूल कारण पंचकोश झाले, अज्ञानही झालं आणि त्याच्या पुढं हा परमात्मा वस्तू आहे म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणतात. केला गे माये ब्रह्माधिका तो न पडे ठाई. म्हणजे ब्रह्माधिकाला तो विषय होत नाही. पहिल्या चरणातला पहिल्या मुद्द्याचा आपण विचार केला, ब्रह्माधिका तो न पडे ठाई म्हणजे ब्रह्माधिकाला तो काय होत नाही, ज्ञात होत नाही. का बरं ज्ञात होत नाही? त्याचं कारण असं आहे, ब्रह्मदेव जो आहे किंवा इंद्रादी असो, ब्रह्मदेव असो, खाली पस्वादी योनी असो, त्याला परमार्थ करताच येत नाही. काय होत नाही त्याला? जरी नारदाला भागवत जरी ब्रह्मदेवानं सांगितलं तरी ब्रह्मदेव हा मुक्त नाही महाराज, ही गोष्ट ध्यानात ठेवा. मी म्हणतो असं नाही, ज्ञानोबा म्हणतात, ब्रह्मपणाचे ने भडसे नाही चुकती पुनरावृत्तीची वळशी. ब्रह्मदेव जरी झाला तरी पुनरावृत्ती त्याला चुकत नाही. आणि मुक्ताला पुनरावृत्ती असते का? मुक्ताला पुनरावृत्ती नसते. म्हणून काय आहे, ब्रह्मपणाची वळशी न चुकतीची पुनरावृत्तीची वळशी. ब्रह्मदेव जरी झाला तरी त्याला पुनरावृत्ती, पुन्हा जन्माला येणं आणि जाणं हे चुकत नाही महाराज. आणि पुन्हाला जाणं येणं जे चुकत असेल तर फक्त त्याला नरदेहच लागतो. कोणताही इंद्रादिक देह चालत नाही, ब्रह्मदेवाचं देह चालत नाही, कोणाचं चालत नाही. त्याला फक्त कोण लागतं? नरदेहाचे ने साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हा नाही, ते नाथ महाराजची उभी सांगतो ती वेगळी. नरदेहाचे ने साधने सच्चिदानंद पदवी घेणे
एवढा अधिकार नारायणी कृपावलोकने दिला की ब्रह्मविद्या संपादन करायचं असेल तर फक्त नरदेहातच करता येते, दुसऱ्या देहात येत नाही. तुम्ही कोणत्या देहात आले आता? मानव शरीरामध्ये. मानव शब्दाचा अर्थ काय? मा म्हणजे अज्ञान, न म्हणजे निवृत्ती करून, हो म्हणजे वर्तन करणं, त्याला मानव म्हणावं. आलं का लक्षात? मकारू 9 मकारामध्ये मा शब्द आलाय आणि माया सुद्धा आली. मा शब्द म्हणजे काय? मा शब्द म्हणजे अज्ञान. अज्ञान निवृत्ती करून जो वर्तन करतो त्याला काय म्हणावं? मानव म्हणावं. मग त्या अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता काय करायला पाहिजे? दुसरं साधन कोणतं? त्याला ज्ञानाशिवाय दुसरं जगात कोणतंही साधन नाही बरं. ते कोणाचं ज्ञान? कोणाचंही ज्ञान नाही. तुम्ही ईश्वराचं ज्ञान झालं तरी ते मुक्त नाही. तुम्ही ईश्वर जरी असला तरी तो अनादी शांत आहे. ब्रह्मज्ञानानं आपला ईश्वराचा सुद्धा बाध होतो. जगत करता ईश्वर आहे त्याचा सुद्धा बाध होतो. मायेचा बाध होतो. मायाचा ब्रह्माचा संबंधाचा बाध होतो. जीव ईश्वराचा बाध होतो. त्याचा भेदाचा बाध होतो. आणि प्रपंच अनादी प्रावरूपान असलं प्रपंचाचा सुद्धा बाध होतो. एक ब्रह्मच अनादी अनंत आहे. म्हणून तो कळणं ब्रह्मादिकाला फार कठीण आहे. कारण कसं, आता श्रवणादिकाला कळतं का कशामध्ये? ब्रह्म कळायचं काय करायला पाहिजे? कीर्तन करायला पाहिजे. कीर्तन करणारा ब्रह्म करतोच का? ही गोष्ट तर एवढी नक्की आहे. ब्रह्म करणारा कीर्तन करतो, कारण कीर्तन करणारा ब्रह्म कळलंच असं नाही म्हणता येत नाही. नेहमी सांगत असतो, कुंकू लावलं म्हणजे सुवासिन होते का? सुवासिन कुंकू लावते. कुंकू लावलं म्हणजे सुवासिन होत नाही. वेशही लावते, सुवासिन आहे का? कुंकू लावलं म्हणजे सुवासिन होत नाही, सुवासिन कुंकू लावते. तसं ब्रह्मज्ञानी कीर्तन करतो. कीर्तन करणारा ब्रह्मज्ञानी असतोच असं नाही. तो म्हणजे कीर्तन करणारा जो ब्रह्मज्ञान नसलेला कीर्तन करणारा तो जड बुद्धीचा अज्ञानी पुरुष त्याला म्हणावा. ही गोष्ट ध्यानात ठेवा. म्हणून या ठिकाणी काय म्हणतात की ब्रह्म कळणं अत्यंत कठीण आहे. जगात सगळ्यात कठीण हे परमात्म्याचं ज्ञान सगळ्यात कठीण आहे महाराज. बाकीच्या साधनाला काही लागत नाही, पण याला ब्रह्म करण्याकरता मात्र त्या अधिकाराचा, त्या संपन्नतेचा काय पाहिजे? पुरुषच पाहिजे, तेव्हा त्याला कळतो. म्हणून ब्रह्माधिकाच्या ठिकाणी ही साधना नाहीत. ब्रह्मदेवाच्या ठिकाणी ही साधना नाही. कोणती साधना नाही? मलविक्षेप ज्याचे नाही त्याच्या ठिकाणी मलही आणि विक्षेपी आहे ब्रह्मदेवाच्या ठिकाणी. आणि साधन चतुष्ट संपन्न आहे का? साधन चतुष्ट संपन्न नाही. स्वस्वरूपाचं अज्ञान आहे एवढी गोष्ट करी, पण हे बाकीचे साधन त्याच्या ठिकाणी सुद्धा नाही. म्हणून तो ब्रह्मादिकाला तो कळत नाही. म्हणून म्हणतात, म्हणजे दुरुळ आंबोला केला गे माये, ब्रह्मादिका तो न पडे ठाई. ब्रह्मादिकाला तो कळत नाही. परमात्मा असतो कळत नाही. परमात्मा हा पती आहे. का बरं? त्याला पती का म्हणावं? पती का म्हणावं? हा, सत्ता कोणाच्या ठिकाणी? परमात्म्याची सत्ता आहे. कोणाच्या ठिकाणी? पण पतीची सत्ता कोणाच्या ठिकाणी आहे? पती. हा, पत्नीच्या ठिकाणी आहे. आणि तुमच्यावर कोणाची सत्ता आहे? त्याची सत्ता त्याची की जे मायबाप नाथ म्हणतात. कारण जगावर सत्ता कोणाची आहे? मी नेहमी सांगत असतो, ती पत्नी कुंकू लावते. काय म्हणून लावते? लावताना तिची समजूत कशी असावी? आम्ही लावतच नाही, त्यांना विचारत केलं. त्यांना तर माहीत आहे का? आता असा प्रसंग येणार आहे. पहिला तुमची सत्ता तिच्यावर होती, आता तिची 50% सत्ता तुमच्यावर. शासनाने 50% दिलं ना. आता तुम्हाला काही दिवसांनी तिच्या नावाने कुंकू लावायची पाहिजे येणार आहे. कारण पहिला त्याची सत्ता त्याच्या ठिकाणी तिच्या ठिकाणी होती, म्हणून त्याच्या नावानं ती कुंकू लावायची. आता सत्ता वाटून गेल्या, नाहीतर महिनाभर तुम्ही तिच्या नाव लावायचं, तर तुमच्या नाव ती महिनाभर लावेल. असं तरी करावं लागेल काही दिवसांनी.
सरकार मूर्ख आहे, सरकार शहाणं नाही. कारण कसं आहे, आपली संस्कृती नष्ट करण्याकरता कटिबद्ध आहे शासन. आपल्या संस्कृतीमध्ये काय आहे, पतीच्या नावानं ती कुंकू लावत असते. लावताना तिची समजूत काय असावी, मला माझी सत्ता नाही, मला माझ्या पतीची सत्ता आहे. पतीच्या सत्तेचं सूचक म्हणून कुंकू लावायचं असते. आता त्याला पती दिसावा का कुंकू दिसावा? पती दिसावा. काय दिसते तिला? कुंकू दिसते, पती दिसत नाही. ते जाऊ द्या. तुम्हाला विचारतो, जग कोणाच्या सत्तेवर आहे? मग तुम्हाला काय दिसायला पाहिजे? काय दिसते इमानदारीने सांगा. आपले वक्ते म्हणून तुम्ही आम्ही सारखे, चला जाऊ द्वारके. तर काय आहे, तर आपल्या सगळ्या जीवदशेला जे म्हणून आले आहेत ना, ते जीवदशा स्त्रीलिंग असल्यामुळं त्या सगळ्याला परमात्मा हा पती आहे. कोण आहे? परमात्मा हा पती आहे. आता विशेष करून जर पाहिला असता, परमात्मा हा पती आहे आणि जीव हा पत्नी आहे. आणि पत्नीनं काय केलं पाहिजे? तुम्हाला 4 मुद्दे विचारतो. पत्नी कशाला म्हणतात, जाया कशाला म्हणतात, भार्या कशाला म्हणतात आणि बायको कशाला म्हणतात? पत्नी कशाला म्हणतात? पत्नी केलं का नाही? कशाला म्हणतात? ती जर नाही कळाली तर तुम्हाला मातीत घालते. आज्ञा जर कळालं नाही तर कसं मातीत घालते नाही तुम्हाला. जीवदशा कशामुळे आली? 84 लाख शिवना कशामुळे करायचं? आज्ञानामुळे. पण ती जर नाही कळली तर तुम्हाला मातीत जावं लागेल. पत्नी शब्दाचा अर्थ आहे पतनात अन्यत्र नियते इति पत्नी. म्हणजे सुकृत्या हा दुष्कृत्या हा सुकृत्या नियते इथे पत्नी. त्या पतीला वाईट कृत्यापासून चांगल्या कृतीकडे घेऊन जाते, तिचं नाव पत्नी आहे. भार्या कशाला म्हणतात? संसारशी भारम या वाहतीचा भार्या. संसाराचं संपूर्ण ओझं घेऊन जाते, तिचं नाव काय आहे? भार्या आहे. आणि जाया कशाला म्हणतात? जायापद सामर्थ्यात पुत्रजननाम योग्यत्वम मनुसंदेयम. जायापद या सामर्थ्यानं जिच्या ठिकाणी पुत्र होण्याची योग्यता असते तिला जाया म्हणतात. जसं गाय वेगळं आणि धेनू वेगळं. गाय असले की सवच असते नाही, वच नसलं तरी तिला गाय म्हणता येते. पण धेनू म्हणताना त्याच्यावर वासरू असेल तरच तिला धेनू म्हणतात. जसं जिच्या ठिकाणी पुत्र होण्याची योग्यता असते तिला जाय म्हणतात. आणि बायको कशाला म्हणतात? जे नवऱ्याचं ऐकतच नाही तिचं नाव बायको आहे. घडलेली घटना ही ती घडलेली घटना आहे. प्रभू रामचंद्राची सीता चोरून नेली. प्रभू राम वनवासला निघाले. ती सीतेला शोधण्याकरता वनवासातून दिंडीरवनात आले. मग त्यावेळेला कोणालाही आलिंगन द्यायचे, कोणाला आलिंगन द्यायचे. पण त्यावेळेला पार्वती मातेला आपला पती जो भगवान महादेव त्याला वेडा वाटला. कारण बायको असते ते पतीला वेड्यात काढत असते, तिचंच नाव बायको आहे. ती म्हणले ते आला मी फसवते. ते म्हणले देवानंद देव महादेव तुम्ही आणि त्या बायको करता वेडा झाला, त्याचं नाव घेता तुम्ही, आमची इज्जत जाते. त्या म्हणलं तसं नाही जात नाही. तो वाल्मिकीनं जसं लिहिलंय तसं संपादन करायचं आहे म्हणून तो नाही मी त्याला फसवते. कारण बायको होती, नवऱ्याचं ऐकत नाही, तिचं नाव बायको आहे. डुप्लिकेट सीता झाली आणि समोर आली. तू का आई? ते तुळजापूरची तुझ्या माझे रामा तो ओळखलंच का? आताच ओळखलं नाही म्हणले. तू 10 किलोमीटर तेव्हा ओळखलं. कारण सीता आयुष्यात माझ्या समोर आली नाही, मागच चालायची. तू समोर आली तेव्हा सीता ओळखलं. म्हणजे असं फरक आहे त्याच्यात. इथं आपण जीवदशेला आलो. जीवदशा स्त्रीलिंग आहे. त्याचा पती कोण आहे? परमात्मा हा पती आहे. कोण आहे? परमात्मा हा पती आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात दुर्वळ आंबोला केला जाणार. म्हणजे त्यांनीच करतात असं नाही, तुम्हाला सुद्धा तो पती करायचा आहे. जे जीवदशेला आले ना, जीवदशा स्त्रीलिंग असल्यानंतर ज्या वेळेला या पत्नीचं ज्या वेळेला लग्न होते त्यावेळेला ती पतीवर भिन्न असते का भिन्न असते? अक्षता पडल्या ती पतीहून भिन्न असते का भिन्न असते? कशावरून? तुम्हाला विचारतो. ती म्हणते माझा नवरा आणि तो म्हणतो माझी बायको. कोण कोणाचं आहे? त्याची ही आहे का? ही त्याची आहे, तिचा तो आहे.
कोण आहे? कोण कोणाचं आहे? हा, तिच्या पुढे कोणाचं नाव लावता? तुमचं नाव असतं का वडिलाचं नाव असते? अक्षता पडल्याबरोबर मग तिचं तुम्ही आहे का नाही? मग तिच्याशी काय झालं? अभिनय झाला. तसं या ठिकाणी सुद्धा हा जीवदशा ज्या वेळेला ब्रह्मज्ञान झाल्यानंतर, जीवदशा बाद झाल्यानंतर हा कुटस्थ ब्रह्मरूप आहे. कुटस्थात ब्रह्मात भेद नाही. तसं पती पत्नीमध्ये काही नाही, भेद नाही. म्हणून म्हणतात दुरुळा अंबुला केला गे माई. अंबुला म्हणजे दूर असेल, अंबुला मग पतीत केला तो ब्रह्माधिकार तो न पडे ठाई. ब्रह्माधिकाला तो काय होत नाही, कळत नाही. कारण अनाधिकारामुळं ब्रह्मदेवाला ब्रह्मज्ञानाचा अधिकारी नसल्यामुळं त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला तो कळत नाहीये. एवढंच नव्हे, खाली काय बोलतात बघा दुसऱ्या चरणात. असेल तर माया तत्काळ जगताचा बाध करावा लागतो. माया तत्काळ जगताचा बाध हे कर्मानं होत नाही, उपासनेनं होत नाही. तुकोबाराचं कालंग आहे. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंगाणी छाया जया परी. तोडिता न तुटे सारिता निराळे, लोटांगण तळी हरपती. आता तुमच्या अंगावरची जी सावली आहे त्या शास्त्रानं तोडायला तर तोडते का? सावली तुमच्या अंगावरची सावली शास्त्रानं तोडायला गेलं तुटते का? नाही तुटत. हातानं बाजूला सारा गेल्यावर बाजूला जात नाही ते. आणि लोटांगण घातल्यानंतर हरपून जाते शरीराच्या खाली. लोटांगणानंतर सावली काय कुठे जाते? शरीराखाली हरपून जाते. तसं या ठिकाणी हलवू नये, चालू नये. म्हणजे जे काय आहे उपासना असेल, कर्म असेल, हे परब्रह्माच्या ज्ञानाकरता याचा उपयोग करूच नाही. आपण कर्माचे प्रयत्न करू नये आणि उपासनेचंही करू नये. आणि तुकोबार म्हणतात, तुका म्हणे आम्हा त्याचे कळले
वैरा काही बोलू नये. म्हणजे त्या परब्रह्माच्या ज्ञानाकरता दुर्गांबोला जर तुम्हाला ओळखायचं असेल, त्याचं ज्ञान करून द्यायचं असेल, तर उपासनेचं काही काम नाही, कर्माचं तरी नाही. यद कृतकम तद अनित्यम, जे जे कृतक आहे ते अनित्य आहे. आणि उपासना सुद्धा मानसिक कर्म असल्यामुळं तेही कर्मच आहे. मग तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म कर्मजन्य आणि धर्मजन्य ते काय आहे? नाशवंत आहे. मग परब्रह्म नाशवंत आहे का अविनाशी आहे? मग अविनाशी परब्रह्माचे कर्माने उपासने प्राप्ती होईल का? म्हणून हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. म्हणजे त्या ठिकाणी क्रिया म्हणजे कर्म उपासना, त्या परब्रह्माच्या प्राप्तीकरता कर्म उपासना करू नये. विचारसार सावधान पहा. मुमुक्षुनं कर्म उपासना करूच नाही असं स्पष्ट सांगितलं. ते मुमुक्षु जे असेल, हा एखाद्या वेळेला संसारी जीव असेल, एखादा उपासक असेल, कर्मठ असेल, त्याने मात्र त्या ठिकाणी कर्म उपासना केली तरी चालते. पण मुमुक्षुनं फक्त श्रवणच करावं, दुसरं काही करू नये. म्हणून तात्या महाराज साखरे होते साधक आश्रमामध्ये. ते म्हणजे किसन महाराज साखरे होते, भाऊ शिवानंद स्वामी हे ज्यांच्याकडे शिकले होते ताते महाराज, ते फक्त गुरुवारी माऊलीच्या दर्शनाला विद्यार्थ्याला पाठवायचे. विद्यार्थ्याने अभ्यासच करावा, दुसऱ्या दिवशी पाठवायचे नाही. मुमुक्षुने कर्म उपासना अजिबात करू नये. कारण कर्म उपासनेला नित्य असलेल्या परब्रह्माची प्राप्तीच होत नाही. म्हणून हलू नये, चालू नये, म्हणजे कर्म उपासना करू नये. सैरा वैरा काही बोलू नये. आता सैरा वैरा बोलू नये म्हणजे काय? तुम्हाला जर परब्रह्म कळायचं असेल, वेदोपनिषदाचा संत वाङ्मयाचा अभ्यास करावा का कसलाही अभ्यास करावा? ब्रह्मज्ञान कसं नव्हते? तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. केवळ रामदास स्वामी म्हणतात, श्रवणे होय स्वरूप सिद्धी, श्रवणे साधका समाधी. जर उत्तम अधिकारी असेल, त्यानं श्रवण केलं की त्याच्या स्वरूपाची सिद्धी होते. नवे नवे खरं साधक असेल तर त्याला समाधी लागते. हे श्रवणामध्ये आहे. म्हणून श्रवण करणं आणि हलू नये चालू नये, हे हलू नये चालू नये हे कोणाचा विषय आहे? कर्मेंद्रियाचा विषय आहे. आणि सैरा वैरा बोलू नये हे सुद्धा कोणाचा आहे? वाणीचा विषय आहे का नाही? सैरा वैरा बोलू नये हे वाणीचं काय आहे विषय? म्हणजे शब्दाच्या अतीत परब्रह्म आहे. म्हणून शब्द जर परब्रह्माचा विषय करीत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी विधिमुखांना त्या विषय करीत नाही, निषेधमुखांना विषय करते. म्हणून तुकोबारा म्हणतात, वेद जया गाती श्रुती म्हणती नेती नेती. त्या परमात्माविषयी वेद गायन करतो. वेद गायन करत असलं तरी सुद्धा तो आहे या आहे आरोपण करत ना, न येती न येती, असा नाही असा नाही. तुम्हाला विचारलं परब्रह्म कसा आहे, तुम्ही विचार जगासारखा नाही. पहिला नेतीचा अर्थ. दुसरा न येते, दोन वेळा नेते. दुसरा येतं जगत कारणात ज्ञानासारखं नाही. आणि तिसरा नेते वापसेल तर ब्रह्माचा निषेध झाला तर शून्यवाद झाला असतो. कारण अविद्या तत्कार जगताचा निषेध केला, बाकी शिल्लक करायचो, परब्रह्मच राहतो का नाही. आणि परब्रह्म हा नेती नेती म्हणजे त्या ठिकाणी परमात्म्याचं गायन करतो. निषेधमुखानं गायन करून न येती असं त्या ठिकाणी त्या परमात्म्याच्या बोधाकरता वेद हा त्या ठिकाणी त्याचा उपदेश करतो. म्हणून सैरावरा कोणी बोलत नाही, वेद कधी सैरावरा बोलत नाही. गोष्ट ध्यानात ठेवा, वेद कधीही सैरावेरा बोलत नाही. आणि सैरावरा बोलणारे इतर काय आहे? चार्वाक अधिकी आहे. चार्वा काय म्हणतो? ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण काढावं पण दूध प्यावं. मग फेडायचं कसं? भस्मी देहस्य पुनराकदमन कुता. एकदा देह भस्म झाला म्हणजे पुन्हा कुठे येतो फेडायला, असं हे सैरावेरा बोलायचं.
अनंत वाचाळ बरची बरत त्या गैचेने भावे हरी. कारण काय वाचाळ हे आहे, अनंत वाचाळ बरं ती बरं, त्या बोलण्यात काही अर्थ नसतो. जे बोलू नये ते बोलतात, ते करू नये करतात, ते खाऊ नये खातात, यांना काही बंधनच नाही महाराज. अशा नाही परब्रह्माची प्राप्ती होईल का? होणार नाही. त्याच्याकरता सैरावरा काही बोलायचंच नाही. सैरावरा म्हणजे काय? संत वाङ्मय, वेद वाङ्मय, पुराण आदी याला सोडून काही बोलूच नाही. आणि खरं साधिक असेल तरी बोलतच नाही आहे. आपण जर बोलू लागलो की वाणीचं तप निघून जाते. परब्रह्माचं ज्ञान होत तर होतच नाही, पण वाणीचं तप काय जाते? निघून जाते. पण त्याच्याकरता सैरावरा काही बोलायचं नाही. आणि एवढंच नव्हे, म्हणजे याच्यात तिन्हीचा निषेध केला. म्हणजे कर्माचा उपासनेचा निषेध केला. ज्ञानानं परमात्म्याची प्राप्ती होत नाही, ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होत असते. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायात काही बोललेल्या, वारा आबाळाची पिढी वाचुनी सूर्य नगडी हातू बाबुळे धाडे तोय करी. सूर्याच्या आबाळलेला असतो आणि वारा काय करतो? आबाळाला दूर करतो का सूर्याला प्राप्ती करतो? आबाळ दूर करतो, सूर्याची प्राप्ती करून देत नाही. हातू बाबुळे धाडे तोय न करी. पाणी प्यायला गेलं त्याच्यावर शेवळ असलेलं असते. आपण हातानं शेवळ बाजूला करतो का पाण्याला प्राप्त करतो? शेवळ बाजूला. तैशी अवघीचे शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून न होते स्वतंत्रे आत्मबोधी. तसे जगातले जेवढे म्हणून शास्त्र आहे ते सर्व शास्त्र अविद्या नाश करण्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे. आत्मस्वरूपाचा बोध करण्यामध्ये त्यांना स्वातंत्र्य नाही. म्हणून हलू नये, चालू नये, सैरावैरा काही बोलू नये. म्हणजे त्या ठिकाणी बोललं तरी रोज सत्वगुणानं सत्वगुणी शब्दाचा प्रयोग केला तरी त्यांना सुद्धा अविद्येचीच निवृत्ती होते. परमात्म्याची प्राप्ती त्याच्यानं होत नाही. फक्त प्रतिबंध निवृत्त होतो. परमात्म्याचं ज्ञान मात्र परमात्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणून या बोलण्यामध्ये काय सांगितलं? परमात्मा हा वृत्तीव्याप्तीचा विषय, फलव्याप्तीचा विषय नाही. अज्ञान फक्त परमात्म्याबद्दल आवरण दूर करते, परमात्म्याला प्राप्त करत नाही. आणि परमात्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणून फलव्याप्तीचा म्हणजे चिदाभासाचा विषय नाही, तो स्वयंप्रकाश आहे. स्वयंप्रकाश कशाला म्हणतात? कशाला म्हणतात स्वयंप्रकाश? अविद्यत्वे सती अपरोक्ष व्यवहार विषयत्वम स्वयंप्रकाशत्वम असं कोणी लक्षण केलं? चित्सुखाचार्याने 11 विकल्प केले. अज्ञानाविषयत्वम, अविद्यत्वे सती अपरोक्ष व्यवहार विषयत्वम वगैरे, ज्ञानाविषयत्वम असे अनेक प्रकार 11 विकल्प केले. स्वयंप्रकाश कशाला म्हणतात तुम्ही? त्या चित्सुखाचार्याने केलं आहे. ज्ञानलीलावतीचं खंडन करीत असताना तिथे केलेलं आहे. तर काय आहे? म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला. परमात्मा हा गुणातीत असल्यामुळं रजगुणाचा, तमगुणाचा, सत्वगुणाचा सुद्धा विषय नाही. फक्त सत्वगुणानं जे शब्द वापरतात त्या शब्दानं परमात्म्याच्या स्वरूपावर असलेल्या अज्ञानरूपी आवरणाची निवृत्ती होते. परमात्मा स्वयंप्रकाश आहे. म्हणून अवेद्यत्वे सती अपरोक्ष व्यवहार विषयत्वम किंवा उदासीनत्वे सती बोधतः किंवा अकृतत्वे सती दृष्टः असे अनेक लक्षणं त्या स्वयंप्रकाशाचे केले. म्हणून हलवू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये. तिसऱ्या चरणात मात्र
मन बुडते 42 जाते नाक कान. तुम्ही जर त्या ठिकाणी अंगुला केला जरी धावे मन, तुम्हाला परमात्मा जरी तुम्ही पती म्हणून स्वीकार केला किंवा त्याची सत्ता आहे त्याच्या सत्तेवर मी असं तुम्ही बुद्धी निश्चय केला आणि जर तुमचं मन विषयाकडे धावलं तरी खूप अडचण आहे महाराज. कारण विषय कसा आहे, विषण्णवती इथे विषया, माणसाला ते क्षीण करतात विषय. आणि विषय भोगायला गेला की किती काळ टिकतो माणूस. ज्ञानेश्वरांची वेळ आठवते का? पतंगा देते आलिंगन तेच त्यासी अचूक मरण, देवी विषयाचरणात्मघाता. ते पतंग नावाचा किडा असतो, त्याला लाईटवर एक भोग्य वस्तूचा भ्रम होतो आणि भोग्य वस्तू त्याच्यावर एकदम झडप घालतो, किती दिवसांनी मरतो? त्या क्षणात मरतो. पतंगा दीपी आलिंगन तेच त्यासी अचूक मरण. त्याच्यावर ज्या वेळेला झडप घालतो त्या क्षणात न चुकता त्याला मरण आहे. देवी विषयाचरणात्मघात. त्यामुळे विषयाचं त्या ठिकाणी सेवन केलं की त्याला आत्मघात होत असतो. एवढंच नव्हे, त्याचा निश्चयच असतो. विषयाकडे धावलं, या विषया वाचने काही आणि सर्वता रम्य नाही, असा स्वभाव छिपाई इंद्रियाचा. इंद्रियाच्या अधीन आपण होऊ नये, आपण आपल्या अधीन इंद्रिय असावं असा त्याचा अर्थ आहे. विषय सेवन करायला गेलं, विषयाच्या उपाधीनं विषय सेवन केला विषय मिळत नाही महाराज. त्याला एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. काय झालं, 2 मुंगळे होते. एक मुंगळं काय होतं, साखरेच्या पर्वतावर राहायचं, दुसरे मुंगी मिठाच्या पर्वतावर राहायचं. रस्त्यात दोघांची भेट झाली. त्या साखरेच्या पर्वतावर राहणाऱ्या मुंगीला या मुंगीला विचारलं, एवढं तो सुंदर दिसते, दष्टपूट दिसते, निरोगी दिसते, तेजवान दिसते, काय खाते? काय नाही म्हणे, साखरेच्या पर्वत असतो आणि मनपसंत साखर खाते. ते याला विचारतो कुठे राहते? मी मिठाच्या पर्वतावर राहते. अरे रे रे म्हणजे काय मिठाच्या पर्वतावर राहते? ते काय मुंगीचं अन्न आहे काय मीठ म्हणजे? नाही. मग त्या मिठावर राहणाऱ्या पर्वतावर राहणाऱ्या मुंगीने विचारलं, मला ते साखरेचं पर्वत दाखव तरी कसं असते, मी खाईन म्हणजे. मग तिला घेऊन गेलं कुठं, साखरेच्या पर्वतावर, मिठाच्या पर्वतावर राहणाऱ्या मुंगीला. सगळं साखरेचं पर्वत फिरलं, तिला साखर काही प्राप्त झालंच नाही. त्याला म्हणते, इथं कुठं साखर आहे, सगळं मीठच आहे म्हणजे. त्याने त्याच्या तोंडाकडं पाहिलं, त्या साखरेच्या पर्वत, त्याच्या तोंडात मिठाचा खडा होता. मिठाचा खडा जर तोंडात घेऊन सगळं साखरेचं पर्वत फिरलं तर त्याला मिळेल का? नाही, मिळणार नाही. हे झाला दृष्टांत. तसं आपण विषयरूपी मिठाचा खडा धरला आणि अंतःकरणरूपी पर्वतामध्ये आत्मरूपी साखर भरलेला आहे आणि ते किती जरी फिरलं तरी विषयाचा खडा तुम्ही जर तोंडात धरून अंतःकरणरूपी पर्वतामध्ये राहिलं तर तुम्हाला परमात्मरूपी साखर मिळेल का? काय करावं लागेल? त्या मुंगीनं त्याला सांगितलं, अरे तुझ्या तोंडात तर मिठाचा खडा आहे, मिठाचा खडा घेऊन तुम्ही सगळ्या पर्वतावर जरी फिरलं तर तुला कसं प्राप्त होईल? टाक मिठाचा खडा. मिठाचा खडा टाकल्यावर साखर प्राप्त व्हायला किती वेळ लागेल? तसं तुमच्या तोंडातलं विषयरूपी मिठाचा खडा टाकून द्या, तुम्हाला आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हायला काही अडचण नाही आहे. म्हणून अंबुला केला जरी धावे मन. परमात्म्याचा तुम्ही स्वीकार केला, निश्चय अजून झाला नाही, हा तुम्हाला परोक्ष ज्ञान झालं समजा, त्यावेळेला तुमचं मन कुठं धावतं? विषयाकडे जातं. पण रंगनाथ महाराज सांगायचे, विषय सत्य म्हटलं की पामर विषय, विषय मिथ्या समजले की मोक्ष, विषय मिथ्यात्वाचा निश्चय झाला की जीवनमुक्त, विषयाचा त्रिकालिक अत्यंत आवाज झाला की विरेमुक्त. असे औषध ते पडायचे. म्हणून या ठिकाणी अंबुला केला धावे जरी मन. तुम्ही पती म्हणून स्वीकार केला त्या परमात्म्याचा, तर तुमचं विषयाकडे जर मन धावलं तर काय होते? बुडती 42 जाती नाक कान. 42 कुळं तुमचे जातात. 42 कुळे म्हणजे कोणते? मग सांगितलं 17 तत्वचन 25 17 42. दुसरं इकडं त्याचं असं आहे, 42 कुळ म्हणजे आईच्या कुळातील 21 आणि बापाच्या कुळातील 21 हे सगळेच नरकाला जातात. आणि तुम्ही तुमचा मुलगा जर त्या ठिकाणी परमार्थाला लागलं
आणि परब्रह्माचा त्या स्वीकार केला, निश्चय केला, तर 42 कुळं हे सगळे मुक्त होतात. म्हणून तर आपुल्या हिता जो असे जाग जागता धन्य माता पिता तयाची. ब्रह्मज्ञान तर लांब राहू द्या, तुम्ही तुमच्या हिताकरता जागे असले तरी त्याचे आई वडील धन्य. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीतेचं श्रवण करावं, भागवताचं श्रवण करावं, ज्ञानेश्वरीचं श्रवण करावं. गीतेच्या श्रवणाचं फल माहित आहे का? विषयात मन गुंतलं ना, आंबोला केला जरी धावे जरी मन. आंबोला म्हणजे पती परमात्म्याचा स्वीकार करून जीवदशेचा बाध केला परब्रह्माशी. तुम्ही त्या ठिकाणी अजून निश्चय झाला नाही. निश्चय झाला तर काय अडत नाही, पण निश्चय होण्याच्यावर फक्त परमात्म्याचं तुम्हाला ज्ञान झालं. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे कळून उपयोग नाही. कळून तसं काय करावं लागतो? निश्चय करावा लागतो. मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चय. विचार करून निश्चय केला की मरणाच्या हातातून शरीर सुटतो. इथं काय म्हणतात? आंबोला केला जरी धावे मन, मूर्ती 42 जाती नाक कान. आता एक गोष्ट ध्यानात ठेवा की सुख माणसाला विषयातून मिळतो, सुख माणसाला सुसुप्तीतून मिळतो, सुख माणसाला समाधीतून मिळतो, सुख माणसाला जीवनमुक्तीतून मिळतो. विषयातलं सुख आहे का नाही? विषयात सुख आहे का नाही? क्षणिक आहे, शाश्वत नाही. हा क्षणिक तरी आहे का? या विषयाच्या ठाई देख जाण साध्यंतची दुःख, तरी काय की जे मूर्ख सेविताना सरी. थोडं तर सुख आहे का? सुखाभास आहे, सुखाभास आहे, सुख नाहीये. विषयात सुख नाही. आणि सुसुप्तीत सुख आहे का नाही? सुसुप्तीत सुख कोणाचं आहे? विषय सुखानं जीव मुक्त होत नाही, पण परमात्मा आत्मसुखानं जीव मुक्त होतो. सुसुप्तीमध्ये कोणाचं सुख आहे? साचची पुढती विरा जरी न येता, तरी ब्रह्मभाव साचो खरा म्हणू येता. अरे तुम्ही गाढ सुसुप्तीत असल्या, तुम्हाला स्वप्नात गेलं नाही आणि जागृतीत गेलं नाही, तर त्या सुसुप्तीमध्ये असणारं सुख कोणाचं आहे? आपल्या आत्मस्वरूपाचं. मग आत्मस्वरूपाच्या सुखानं जीव मुक्त होतो का बद्ध राहतो? आत्मसुखानं जीव बद्ध राहतो का मुक्त होतो? मग तू सुसुप्तीत गेला तर मुक्त होता का? ब्रह्मज्ञानाची गरज काय? अरे बाबा, सुसुप्तीत आत्मस्वरूपाचं सुख आहे, पण त्याला अज्ञानाचं आवरण आहे. निरावर्त सुख पाहिजे. काय पाहिजे? निरावर्त सुख पाहिजे. हे सुसुप्तीचं सोडा, विषयाचं सोडा. आणि समाधीतलं सुख परिच्छिन्न सुख आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे. आत्म्याच्या परब्रह्माशी अभिन्नतेचं ज्ञान नाही. त्याला आत्माकार वृत्ती आहे, पण आत्म्याची परब्रह्माशी अभिन्न नाही. ते हिंदी विचारसंधी 59 टिप्पणी दिली की तुम्हाला तुमच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, अविद्या गेली. ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान गेलं, ईश्वराचं ज्ञान, माया गेली. तरी पण परोक्ष भ्रांती परिच्छिन्न भ्रांती प्रतीतीला येते. आणि परोक्ष भ्रांती परिच्छिन्न भ्रांती माया अविद्या असेल तर त्याची प्रतीती येत नाही. दोघाचं ज्ञान झालं, माया अविद्या गेली. पण ते परोक्ष भ्रांती परिच्छिन्न भ्रांतीला उत्पन्न करण्याकरता अविद्या माया खोटं राहिली.
आणि परोक्ष क्रांती परिचिन कसं उत्पन्न केलं अशी शंका केली. त्यावेळेला ते सांगतात, कूटस्थ आत्म्याचं ज्ञान झालं, अविद्या गेली. परब्रह्माचं ज्ञान झालं, माया गेली. पण परब्रह्माचं आणि आत्म्याचं अभिन्नतेचं ज्ञान नाही, तर त्याला दुसरं कुठं राहण्याला जागा राहिली नाही. मग ती मायाविद्या कुठं राहून परोक्ष भ्रांती परिचिन्न भ्रांतीला प्रतीती आणून देते. तर ते म्हणले, अभेद दोन्हीचं अभेदाचं ज्ञान झालं नाही, अभेद अवच्छिन्न आश्रित ते अज्ञान राहून परोक्ष भ्रांती परिचिन्न भ्रांतीला उत्पन्न करते असं त्यांनी सांगितलं. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तर काय आंबोला जरी केला, आपल्याकडे जर मन विषयाकडे धावलं तर त्या ठिकाणी त्याचे 42 कुळं सगळे नरकात जातात. पण त्याच्याकडे 2 ठेवले, मूर्ती 42 जाती, नाक आणि कान. बाकीची इंद्रियाचा विषय काय घेतला नाही का बरं? नेत्रेंद्रिय घेतलं नाही, त्वगेंद्रिय घेतला नाही, आणि पुन्हा काय घेतलं नाही, घ्राणेंद्रिय. तिन्ही सोडून दिले. काय केलं? मूर्ती 42 जाती, नाक कान. नेत्रेंद्रियाचा विषय काय आहे? रूप आणि रूपाला आश्रय असणारं द्रव्य आहे. त्वगेंद्रियाचा विषय काय आहे? स्पर्श आणि स्पर्शाला आश्रय काय आहे? द्रव्य आहे. 2 इंद्रियाला गुणाचं आणि द्रव्याचं ज्ञान होते. न्यायमतामध्ये आत्म्याला द्रव्य मानलं, कदाचित त्यांना आत्म्याला द्रव्य मानले असल्यामुळे नायकाला ज्ञान होईल असं कोणी जर मूर्ती 42 जाती, नाक कान. 42 जातात, पण कसं? नाक कान. नाकाला फक्त गंध गुण कळतो, फूल कळत नाहीये. श्रोतेंद्रियाला फक्त शब्द कळतो, शब्दाचा आश्रय आकाश कळत नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्यांना ज्ञानच होत नाही त्यांचे 42 कुळं बुडतात असं त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात, आंबोला केला धावे जरी मन, बुडती 42 जाती नाक कान, असं त्या ठिकाणी 3ऱ्या चरणात म्हणतात. मागील केले ते परमात्मा प्राप्ती करता, प्राप्ती सोडून अनेक जन्मात तुम्ही किती काय केलं सांगता येईल का? पण त्यानं परमात्म्याची प्राप्ती झाली नाही म्हणून ते सगळे खोटे आहेत. तसे ते खोटे आहेत. खोटे म्हणजे काय? मिथ्या त्यालाच म्हणतात, खोटं त्यालाच म्हणतात, अध्यास त्यालाच म्हणतात, त्याला अनेक नाही, भ्रांती त्यालाच म्हणतात, अनेक नाव आहे त्याला. मागील केले ते अवघे वाव म्हणजे मिथ्या. स्वप्न खरं आहे का खोटं आहे? हा, स्वप्न खरं आहे का खोटं आहे? आणि बोलत हा, स्वप्नात खरं, स्वप्नात खरं आहे, जागा झाल्यावर. मग तुम्हाला जग कसं वाटतं आता? आणि तुम्ही जागे का झोपलेले आहेत? अहो, निद्रा एकच नाही,
चार प्रकारची निद्रा आहे. एक आहे नित्य निद्रा, एक आहे चिर निद्रा, एक आहे अविद्येची निद्रा, एक आहे स्वरूप निद्रा. आता तुम्ही जगानंतर झोपताय, कोणती निद्रा आहे? नित्य निद्रा. झोपलं तर काय म्हणतात? जर मेला म्हणजे त्याला काय म्हणतात? चिर निद्रेत विलीन झाला. मरण ही चिर निद्रा आहे. आता तुम्ही आहे ती कोणती निद्रा आहे? अविद्येची निद्रा. तरी अविद्येच्या निद्रा विश्वस्वप्नाचा धांता भोगित होता प्रबुद्धा अनादी जो. अविद्येची निद्रा आहे. त्या अविद्येच्या निद्रेत तुम्ही आहे म्हणून तुम्हाला जग कसं वाटतंय? सत्य वाटतंय. दिसतची स्वप्न लटके परी जागरी होई ठाऊके. दिसत असताना सुद्धा स्वप्न कसं आहे आणि केव्हा कळतंय? आता तुम्हाला जग कसं वाटतंय? मग तुम्ही जागे आहेत का झोपलेले आहेत? कोणत्या निद्रेत आहे? अविद्येच्या निद्रेत. कोणत्या निद्रेत आहेत? अविद्येची. अविद्येची निद्रा असले की हे सगळं जग कसं आहे हे सत्य वाटतंय. जोपर्यंत दोरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत दोरीला सर्प कसा वाटतो? सत्यच वाटतो. ज्ञानोबरे म्हणतात, हाती घेतल्या माळा फिटे सर्पवासाचा कंटाळा तैसे माझे नेपटवाळा नागवे जो. तर काय आहे की जोपर्यंत आपण जागा होत नाही तोपर्यंत स्वप्न जसं सत्य वाटतंय तसं तोपर्यंत मला, जोपर्यंत विद्येची निद्रा आहे तोपर्यंत मला जग सत्य वाटते. तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. स्वप्न खरं आहे काही जागृती खरं आहे? दोन्ही खोटं आहे. त्याच्यात जास्त खोटं कोणतं आहे? जागृती जास्त खोटी आहे. का बरं? कारण ती स्वप्नात नाही ना. तसं नाही बोलायचं. ही गोष्ट एकदा बरोबर आहे. स्वप्नाची स्मृती जागृती होते, जागृतीची स्मृती स्वप्नात होत नाही. ही गोष्ट खरी आहे. पण त्याला सोडून काय आहे का पुन्हा? स्वप्न पदार्थ कुठे उत्पन्न होतो? स्वप्नात म्हणजे कुठं दिसतो? कुठं? कंठामध्ये हिता नामक नाडी आहे, त्याला पुरितत नाडी म्हणतात. तो आहे किती? केसाचा 1000वा भाग. केसात केस काढा डोक्यातलं, आडव्यानं नाही उभ्याने 1000 भाग करायचे, एवढं बारीक आहे. एवढं असलेल्या त्या पुरितत नाडीमध्ये तुम्हाला सगळं ब्रह्मांड दिसतंय. इथं आपण स्वप्नात जागृती जसं पदार्थ पाहतो तसं स्वप्नामध्ये सगळं दिसतंय का नाही? पण ते स्वप्नामध्ये योग्य देशकाल नसेल, किंचित देशकाल आहे. पण जागृती जिथं उत्पन्न होते त्या ब्रह्म देशकालच नाही. जास्त खोटं कोणतं? जास्त तुम्हाला जास्त खरं कोणतं वाटतंय? जास्त खरं कोणतं वाटतं? जागृती जास्त तरी वाटते. वस्तुस्थिती जागृती ही स्वप्नापेक्षाही खोटी आहे. स्वप्नापेक्षा कशी आहे? खोटी आहे. पण आपल्याला स्वप्न खोटं वाटतं, हे मात्र खरं वाटतं. दोन्ही सारखेच आहेत. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. लटका म्हणजे खोटा हा कसा आहे? संसार आहे. का बरं खोटा आहे? त्याला खोटं का म्हणावं असं जर विचारलं तर
परिवर्तन म्हणजे खोटं हे आहे तसं, पण निश्चित नाही, थोडं संशयित आहे. निश्चित पाहिजे. ज्ञानानं ज्याची निवृत्ती होत असतो मिथ्या असतो. स्वप्न जागा झाल्यावर स्वप्न राहतो का? कशाने निवृत्ती झाली? जागृतीच्या ज्ञानानं. म्हणून अद्वैत सिद्धिकार शेवटचं लक्षण सांगतात, ज्ञान निवृत्तित्व मिथ्यात्व. ज्ञानानं ज्याची निवृत्ती होते ते मिथ्या असते. सगळं पहिलं 4 लक्षणं केली, पण मधुसूदन सर ते आवडले नाहीत, शेवटचं आवडलं. सद अनधिकरणत्वे सती, असद अनधिकरणत्वे सती, सत्सद अनधिकरणत्व मिथ्यात्व पहिलं लक्षण केलं. स्वअस्तनिष्ठ अत्यंताभा प्रतियोगित्व मिथ्यात्व दुसरं लक्षण केलं. अधिष्ठान विषम सत्ताकत्वे सती प्रतिमात्र सत्ताकत्व प्रतिभाषिकत्व, किंवा अविद्या कार्यत्वे सती अविद्या वृत्ती विषयत्वे सती प्रतिमात्र सत्ताकत्व. अनेक लक्षणे. सद्विक्तत्व मिथ्यत्व, त्या ठिकाणी ज्ञान निवृत्तित्व मिथ्यत्व. सगळ्यात त्या ठिकाणी ज्ञान निवृत्तित्व मिथ्यात्व. आता स्वप्न खोटं आहे हे कळण्याकरता तुम्हाला कोणाच्या उपदेशाची गरज आहे का? नाही. जग मिथ्यात्व करता सगळ्यात भारी दृष्टांत स्वप्नाचा आहे. आणि मीच परब्रह्म आहे जीव ब्रह्माच्या अभय करता करण्याचा दृष्टांत सगळ्यात सुंदर आहे. मग निश्चल सेन दोहा लिहिला, जीव विकृत कौंते मे राधा पुत्र प्रतीती, चिदानंद घन ब्रह्म मे जीव भावती रीती, असं दोहा लिहिला. तर काय आहे? जग मिथ्यात्व करता सगळ्यात भारी दृष्टांत स्वप्नाचा आहे. कारण जागृत झाल्यावर स्वप्न खोटे सगळ्याला कळून जाते, उपदेशाची गरज नाही. म्हणून जग मिथ्यात्व करता स्वप्नाचा दृष्टांत आहे. आणि जीव कसं सच्चिदानंद रूप आहे याच्या करता त्या ठिकाणी कर्णाचा दृष्टांत आहे. कर्णाला त्या राधेनं नेलं आणि त्यानं सांभाळ केल्यामुळे कोणते पुत्र असताना त्याला राधापुत्र असं म्हणून घेत होता. ज्या वेळेला राधापुत्र म्हणत होता त्यावेळेला कोणतीचाच पुत्र होता का नाही? जीव अविकृत कोणते मी राधा पुत्र प्रती. अविकृत कर्णाच्या ठिकाणी कोणता विकार नसताना सुद्धा राधापुत्र प्रतीती, चिदानंद घन ब्रह्म मे जीव भावती रीती. कर्णाला राधेनं सांभाळ केला होता. जन्म दिला होता का? कोणी जन्म दिला होता? कुंतीनं. म्हणजे आळ येईल म्हणून कुंतीनं त्याला सोडून दिलं, त्या राधेनं पाळलं. राधानं ज्या वेळेला पाळला त्यावेळेला मी राधापुत्र असं म्हणत होता त्यावेळेला कोण होता? कुंती पुत्र. तसं ज्या वेळेला मी जीव म्हणतो त्यावेळेला तो परब्रह्मच आहे. जीव आहे म्हणत असताना कोण आहे? तो परब्रह्मच आहे. म्हणून कर्णाचा दृष्टांत जीव ब्रह्माच्या अभेद करतात. आणि जग मिथ्यात्व करता त्या ठिकाणी कोणता दृष्टांत आहे? स्वप्नाचा दृष्टांत. कारण स्वप्न जसं खोटं आहे तसं तुम्ही परमात्म्याच्या प्राप्ती व्यतिरिक्त अनेक जन्मात कितीही प्रयत्न केलं तरी सगळे व्हावं पण त्याच्यानं परमात्म्याची प्राप्ती होत नाही, ते खोटं आहे. आणि बाप रुक्मादेव विठ्ठलू नाहो, बाप रुक्मादेव विठ्ठल परमात्मा जो आहे तो त्या ठिकाणी सगळे वावं पदार्थांना तो मिळाला नाही, तो त्याचा विषय होत नाही. ना हो त्याचा काय होत नाही, विषय होत नाही. किंवा त्या इतर मागील जे केलं तर सर्वांना वेगळा हा परमात्मा आहे. नाहो म्हणजे वेगळा असाही अर्थ होतो. तुम्ही विषय प्राप्ती शब्द स्पर्श रूप प्रसादी गंधादी या पंच विषयापासून तुम्ही सुख भोगता, मग त्या ठिकाणी ते परमात्म्याचं सुख आहे का? परमात्म्याचं नाही का? ते त्या प्रधानिक श्रुती सांगते, प्रधानिक सांगते शंकराचार्य भाष्य करत असताना असं लिहिलं, एतसेव सर्वभूतानी आनंद मात्र उपयायन्ते. एतसेव आनंदेन, या परमात्म्याच्या आनंदानंच त्या ठिकाणी सर्व विषयाच्या ठिकाणी सुखाची उत्पत्ती होत असते. तुम्ही विरुद्ध पाणी घागरीत आणलं, घागरीतलं पाणी एका तांब्यात ठेवलं आणि तांब्यातलं पाणी ग्लासमध्ये ठेवलं. पाणी कुठलं येते? तुम्ही कशात म्हणता? तांब्यातलं. तसं परमात्म्याचं सुख बायकोत आलं की बायकोचं सुख, परमात्मा सुख पैशात आलं की पैशाचं सुख, परमात्मा सुख एका विषयात आलं तर विषयाचं सुख. ते त्या विषयाचं आहे का परमात्म्याचं आहे? म्हणून एकसेव आनंदेन, या परमात्म्याच्या आनंदाने सर्व भूताने सुख मातृपया येते. सर्व भूताच्या ठिकाणी सुखाची काय होते, उत्पत्ती होते. म्हणून सुख पाहिजे असेल तर फक्त ते परमात्म्याच्या प्राप्तीत सुख आहे, विषयामध्ये सुख नाही. म्हणून मागील केले ते अवघे म्हणजे संपूर्ण कसं आहे, खोटं आहे. मला आनंदाची प्राप्ती झाली नाही.
आणि तुम्हाला आनंदाची प्राप्ती व्हायची असेल तर काय करायला पाहिजे? आनंदुरे माझे आम्हाला सर्व ठिकाणी आत बाहेर आनंदाचीच प्राप्ती आहे. आम्हाला दुःख माहीत नाही. दुःख कदाचित न मिळेल. आम्हाला औषधाला सुद्धा दुःख मिळत नाही आणि तुम्हाला औषधाला सुख मिळत नाही. कारण काय? त्याचं कारण सांगतात. 1 2 3 4 5 6 इतके विचारून मग परमानंदी राहा. आनंदुरे आजी आनंदुरे. आणि काय साधना केली म्हणता? आत बाहेर आनंदाची प्राप्ती होण्याकरता मी साधना केली काय? 1 2 3 4 5 6. अरे 1 परमात्म्याचा विचार केला, 2 जीवशिवाचा विचार केला, 3 देहाचा विचार केला, 4 पुरुषार्थाचा विचार केला, पंचकोशाचा विचार केला, षडदर्शनाचा विचार केला. मग आम्ही आनंदात राहिलो. 1 परमात्मा, 2 जीवशिव, 3 शरीर स्थूल सूक्ष्म कारण, 4 पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष, 5 कोश अन्मय प्राणमय मनोमय ज्ञानमय आनंदमय. आणि षडदर्शनाचा विचार म्हणजे न्याय पतंजली, न्याय वैशेषिक, सांख्य पतंजली, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा या षडदर्शनाचा विचार केल्यामुळे आम्ही रात्रंदिवस सतत आम्ही कशामध्ये आनंदात आहे. आनंद म्हणजे आतच आनंद नाही, आतही आनंद आहे आणि बाहेरही आनंद आहे. म्हणून आनंदुरे आजी आनंदुरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. म्हणून परमात्म्या 1 परमात्म्याचा विचार केला त्यावेळेला कारण सगळं जग त्याला आम्हाला मिथ्यात्वाचा निश्चय झाला. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला फक्त भगवान श्री विठ्ठल शिल्लक राहिला, दुसरा पदार्थ शिल्लक राहिला नाही. कारण याचा विचार केल्यानंतर ब्रह्मसूत्र भाष्यकार म्हणतात, असं म्हणतात की मिथ्या वस्तू जी आहे ना त्याची निवृत्ती म्हणजे काय? अधिष्ठानाचा अवशेष शिल्लक राहणे म्हणजे काय आहे? परमात्म्याचं ज्ञान आहे. काय आहे? अधिष्ठान अवशेषही नाशः कल्पित वस्तूला शंकराचार्य म्हणतात. अधिष्ठानाचा अवशेष शिल्लक राहणे म्हणजे परमात्म वस्तूचा काय आहे? अधिष्ठान अवशेष शिल्लक राहणं म्हणजे काय? सगळं विषयाची निवृत्ती आहे, स्वप्नाची निवृत्ती आहे, पदार्थाची निवृत्ती आहे. म्हणून म्हणतात म्हणजे मागेले केले ते अवघे वावो बाप रुक्माधरू विठ्ठलू नाव. परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी माया अविद्याकार जगत निवृत्त झालं आणि अधिश्रेष्ठ परमात्म वस्तू शिल्लक राहिलं. म्हणून बाधाचं लक्षण करीत असताना अधिष्ठान अवशेषाही नाशः कल्पित वस्तूना त्यालाच बाध असं म्हणतात. तसे बाधाचे लक्षण फार केले. मिथ्यात्व निश्चयाला बाध म्हणावं, अप्रोक्ष मिथ्यात्व निश्चयाला बाध म्हणावं, त्रैकालिक अत्यंत वचन निश्चयाला बाध म्हणावं, अधिष्ठान अवशेषाला बाध म्हणावं, प्रतिपन्न उपादो अभाव बोधन बाधा, कडेला उपाधीमध्ये अभावाचं ज्ञान होणं म्हणजे बाध म्हणावं असं अनेक लक्षण केले. शेवटच्या चरणात बाधाचं लक्षण केलं. अधिष्ठानावशेषही नाशा कल्पित वस्तूना म्हणजे बाप प्रवदर विठ्ठलू एवढं शिल्लक राहणं, त्याच्यावर दुसरं काही नसणं हे बाधाचं लक्षण शेवटच्या चरणात सांगतात.
काय आहे यथार्थ अभंगाचं जसं मला चिंतन येईल तसं मी सांगितलं. त्याच्यामध्ये जगताचा अध्यास आणि रज्जू सर्पाधिकाचा अध्यास वेगळा आहे. रज्जू सर्पाधिकाचा हा निरुपाधिक अध्यास आहे आणि आकाश नीलता मृगजळ हे सोपाधिक अध्यास आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यानंतर सुद्धा अध्यासाची प्रतीती यावी त्याला सोपाधिक अध्यास म्हणतात. आणि सोपाधिकाचा जीवनमुक्ती करता आहे. कारण जीवनमुक्त महापुरुषाला अविद्या तत्काळ जगताचा मिथ्यात्व निश्चय झाला तरी सुद्धा जसं मरजळ नाही असं निश्चय असताना सुद्धा प्रतीतला येते, तसं त्या ठिकाणी माया तत्काळ जगत मिथ्यात्व रूपानं बाधित अनुवृत्तीनं प्रतीतला येते. कारण बाधित अनुवृत्तीनं दिसलं तर गुरुसंपादन टिकतो, नाही तर टिकत नाही. ज्ञान जलशेती पडलं कुठलं कोण सांगणार. म्हणून असं शेवटच्या चरणामध्ये त्यांनी बाधित अनुवृत्ती सांगितली. वाव म्हणजे मिथ्या, अभाव म्हणलं नाही, वाव शब्दाचा अर्थ मिथ्या. जगमिथ्यात्वाचा निश्चय केल्यानंतर भगवान श्री विठ्ठलच राहतो असं येतात. असं काय आहे त्याचा बाकीत अर्थ आहे, त्याचा गर्भित अर्थ आहे. असं झालेली सेवा वेळ निघून गेले, 11:30 वाजले. झालेली सेवा अनंतकोटी ब्रह्मांड परमात्म्याच्या संत सम्राट ज्ञानोबरायांच्या भोसले महाराजांच्या पवित्र्याच्या मी समर्पित वाऱ्यांना विराम देतो. विठ्ठल सर्व टाळकरी मंडळी खाली बसा. आपला हा